आपल्या महाराष्ट्रामध्ये इंटेलिजन्स खूप आहे. त्या इंटेलिजन्सला जर का आपण थोडं शार्पन केलं, थोडं पॉलिश केलं, तर कुठलाही उद्योजक हा 0 ते 1 करोड पोहोचायला फार वेळ लागणार नाही. त्याला ही गायडन्सची अपेक्षा असते, थोडीशी आवश्यकता असते, त्याचा थोडासा भित्रेपणा घालवायचा असतो आणि मी हे करू शकतो याचा कॉन्फिडन्स द्यायचा असतो. त्याच्यामुळे आम्ही अमृतने आम्हाला ओळख दिली. त्या ओळखीने आम्ही आज महाराष्ट्रातल्या 1250 लोकांचं शिवधनुष्य पेलतोय आणि मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी. जर का तुम्हाला तुमचा बिझनेस पुढे घेऊन जायचा असेल, आपण एकत्र हा बिझनेस पुढे घेऊन जाऊ. आणि आता मी जसं तुम्हाला म्हटलं की आम्ही दिवाळीचे आपल्याकडे जवळपास 55% मॅन्युफॅक्चर आहेत, उरलेले सर्व्हिस सेक्टरमध्ये आहेत, काही ट्रेडिंग सेक्टरमध्ये आहेत. आजपर्यंत आपण जर का बघितलं तर कुठल्याही योजनेमध्ये फक्त मॅन्युफॅक्चरचं टार्गेट केलं जातं, त्यांनी तो बिझनेस प्रमोट करा अशी अपेक्षा असते. आज अमृतने एक मोठं खुलं दालन आपल्यासाठी उभं करून दिलं की तुम्ही सर्व्हिस सेक्टरमधलं असाल तरी तुम्हाला कर्ज व्याज परतावा मिळणार आहे, तुम्ही ट्रेडिंग सेक्टरमध्ये असलात तरी तुम्हाला कर्ज व्याज परतावा मिळणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग तर होणारच आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला आनंद वाटतो की या सर्व्हिस सेक्टरसाठी पण आम्ही चांगलं काम करतोय, आम्ही ट्रेडिंग सेक्टरसाठी पण चांगलं काम करतोय, मॅन्युफॅक्चरिंगसाठी तर चांगलं काम चालूच आहे. आम्ही तर आमची फक्त आहुती देतोय की अजून कसं चांगल्या पद्धतीने काम आहे.